दृश्य आपण पाहतोय, काँग्रेस नेते राहुल गांधी आता परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी येथे दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी यांच्याकडे निवेदन दिलं जातंय आणि ही दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। परभणीमध्ये त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची आता भेट घेतलेली आहे। काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर राहुल गांधी आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। परभणीमधील ही थेट दृश्य आपण पाहतोय। पोलिसांच्या कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आणि त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी देखील येथे पोहोचलेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेत आहेत। परभणीतून ही राहुल गांधींची थेट दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी सध्या परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची ते सांत्वनपर भेट घेत आहेत। त्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय। शरद पवारांनी देखील परभणीमध्ये जात सूर्यवंशीच्या कुटुंबांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। माणिकराव ठाकरे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहे। काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आपल्याला पाहायला मिळतात। नाना पटोले देखील राहुल गांधींच्या सोबत आहे। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट राहुल गांधी यांनी घेतलेली आहे। राहुल गांधी हे परभणीमध्ये सध्या दाखल झालेले आहेत। त्यांचा आजचा परभणीचा दौरा आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांची न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबाने केलेला आहे। त्यानंतर राजकीय वातावरण देखील तापल्याचं महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय आणि आता काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांची भेट घेण्यासाठी ते दाखल झालेत। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय। राहुल गांधींचा हा परभणीचा दौरा आहे। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी सध्या परभणीमध्ये दाखल झालेत। परभणीमध्ये सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। परभणीतील ही थेट दृश्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आपण पाहतोय। सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेण्यासाठी सांत्वनपर भेट घेण्यासाठी राहुल गांधी सध्या परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। परभणीमध्ये जो तणाव उफाळून आलेला होता त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलेलं होतं। त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे देखील होते। मात्र पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि त्यानंतर मात्र अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं होतं। त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे आपल्याला परभणीत सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेताना दिसत आहेत। आपले प्रतिनिधी खालेद नाज या भेटीच्या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत। खालेद, सूर्यवंशी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी पोहोचलेले आहेत। शुभम सर, काही मिनिटांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सांत्वनपर भेट देण्यासाठी ते परभणीत दाखल झालेले आहे। सध्या राहुल गांधी हे सोमनाथ यांची आई विजया आणि त्यांचे दोन्ही लहान भाऊ आणि इतर 1 ते 2 सदस्य यांच्यासोबत चर्चा करत आहे। घडलेल्या घटनेसंदर्भात ते माहिती घेत आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी हे यांना राहुल गांधी काय सांगतात याकडे संपूर्ण देशभराचं लक्ष लागलेलं आहे। कारण आज राहुल गांधी यांच्यासोबत राज्यातील मोठमोठे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे नेते आहेत। त्यात यशोमती ठाकूर असतील, त्यानंतर नाना पटोले असतील आणि इतरही नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सध्या राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई यांच्यासोबत चर्चा करत आहे। शुभम खालेद, राहुल गांधींच्या सोबत महाराष्ट्रातील अनेक काँग्रेसचे नेते देखील आपल्याला उपस्थित असल्याचं कळतंय। नेमके महाराष्ट्रातील काँग्रेसचे कोणते कोणते नेते राहुल गांधींच्या सोबत आता सध्या उपस्थित आहे?
शुभमजी या ठिकाणी राहुल गांधी यांच्यासोबत प्रणिती शिंदे जे खासदार आहेत सोलापूरच्या, बरं. अमित देशमुख आहेत आणि त्याच्याबरोबर परभणीचे खासदार राहुल पाटील आहेत, नाना पटोले आहेत, सदाशिव थोरात आहेत आणि इतरही नेते या ठिकाणी राहुल गांधी सोबत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आता सध्या ते सोमनाथ यांच्या आईसोबत चर्चा करत आहे आणि या चर्चेमधून काय निघतंय याकडे संपूर्ण देशभराचं लक्ष लागलेलं आहे. थोड्याच वेळात राहुल गांधी हे बाहेर येऊन मीडियाशी बोलणार आहेत. शुभमजी, अगदी खालेद, महत्वाचे अपडेट या भेटीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवत आहात. तर ही दृश्य आपण पाहतोय, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या दाखल झालेले आहेत. त्यांच्या आईची ते भेट घेत आहेत. सांत्वनपर ही भेट आहे. त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा करतात. ज्यावेळेस तणाव उफाळून आलेला होता त्यानंतर पोलिसांनी ज्या आंदोलकांची धरपकड केली त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता आणि त्यानंतर पोलीस अर्थातच न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असा दावा त्यांच्या कुटुंबानं केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळामध्ये या संदर्भातली माहिती देखील दिलेली होती आणि त्यानंतर अनेक राजकीय नेते परभणीमध्ये दाखल होत आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेत आहेत. आणि आता काँग्रेस नेते राहुल गांधी देखील आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट सध्या ते घेत आहेत. त्यांची आई आणि त्यांचे बंधू हे राहुल गांधींसोबत सध्या चर्चा करत असल्याचं आपल्याला दिसतंय. तर राहुल गांधी या चर्चेनंतर आता माध्यमांशी काय बोलतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर राहुल गांधी सध्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाची भेट घेत आहेत. त्यांच्या कुटुंबाची ही सांत्वनपर भेट आहे. त्यांची आई आणि त्यांच्या भावांची राहुल गांधी सध्या भेट घेत आहेत. राहुल गांधींची ही दृश्य आपण पाहतोय. सोमनाथ सूर्यवंशी यांची भेट ते घेत आहेत. राहुल गांधी आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांची ते सांत्वनपर भेट सध्या घेत आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये आणि राहुल गांधींमध्ये संवाद देखील सुरू आहे. राहुल गांधी परभणीच्या दौऱ्यावर आहे आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाची राहुल गांधी सध्या भेट घेतानाची ही दृश्य आपण पाहतोय. परभणीमध्ये दाखल झालेले राहुल गांधी, त्यांची ही दृश्य. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार देखील आपल्याला त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला देखील राहुल गांधींच्या सोबत आहे. यासोबतच प्रणिती शिंदे की ज्या खासदार आहेत सोलापूरच्या, त्या देखील त्यांच्या सोबत आहेत. यासोबतच काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते देखील राहुल गांधींच्या सोबत आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. विजय वडेट्टीवार देखील राहुल गांधींच्या सोबत आहे आणि सध्या राहुल गांधींचा सूर्यवंशी कुटुंबासोबत संवाद सुरू आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलेला होता आणि त्यानंतर राज्याचं राजकीय वातावरण देखील ढवळून निघालेलं होतं. अनेक राजकीय नेत्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आणि त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा येथे पोहोचलेले आहेत. महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष यासोबतच नाना पटोले हे देखील आहेत. यासोबतच महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला देखील त्यांच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील राहुल गांधींच्या सोबत उपस्थित आहेत. सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची राहुल गांधी सांत्वनपर भेट घेत आहेत. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत. कुटुंबातील सदस्य आई आणि भावांची ते भेट घेत आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करतात, संवाद साधतायत. सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब आपली व्यथा राहुल गांधींच्या समोर मांडतंय आणि त्यानंतर आता राहुल गांधी ही भेट झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राहुल गांधी नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या परभणीमध्ये पोहोचलेले आहेत.
आपले प्रतिनिधी गजानन वाणी या भेटीच्या संदर्भातले सविस्तर आणि अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। गजानन, राहुल गांधी सध्या सूर्यवंशी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेत आहेत। नक्कीच आपण जर बघितलं असेल की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाच्या घरी जे आहे ते राहुल गांधी दाखल झालेले आहेत आणि त्यांची भेट सध्या राहुल गांधी घेत आहेत आणि त्यानंतर जे आहे ते आता राहुल गांधी जे आहेत ते जे आंबेडकरी चळवळीचे दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी देखील जाणार आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत। संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत की नेमका घटनाक्रम कशा प्रकारे घडला होता, कशा प्रकारे जे आहे ते संपूर्ण माहिती जी आहे ते राहुल गांधी घेणार आहेत। तत्पूर्वी आता जे राहुल गांधी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि यांच्यासोबत जे आहे ते जे काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे मोठे नेते देखील या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती आहे, म्हणजे दाखल झालेले आहेत। शुभम, गजानन, राहुल गांधी सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबासोबत संवाद साधतात। त्यांचं कुटुंब राहुल गांधींच्या सोबत व्यथा मांडतंय, तर नेमका काय संवाद त्यांच्यामध्ये सध्या सुरू आहे? नक्कीच आपण बघितलं असेल की शुभम, राहुल गांधी जे आहे ते संपूर्ण घटनेची माहिती या कुटुंबियांकडून करून घेत आहेत, कारण की पोलिसांच्या मारहाणीमुळे यांचा सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याची संपूर्ण जे आरोप जे आहे ते सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने केलेला आहे आणि संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ते राहुल गांधी सध्या सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून, आईकडून आणि त्यांच्या भावाकडून संपूर्ण माहिती घेत आहेत। सध्या त्यांच्या आई समोर राहुल गांधी समोर बसलेले आहेत आणि संपूर्ण माहिती राहुल गांधी जे आहे ते सध्या त्यांच्या कुटुंबियांकडून घेत आहेत। शुभम, गजानन, साधारणतः किती वेळ आणखीन राहुल गांधी आणि सूर्यवंशी कुटुंबाची भेट असेल? त्यानंतर राहुल गांधी माध्यमांशी संवाद साधणार आहेत का? या संदर्भातले नेमके अपडेट काय आहे? नक्की शुभम, आपण बघितलं असेल की आता राहुल गांधी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत आणि त्यानंतर आता काही वेळातच जे आहे ते राहुल गांधी माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर जे आंबेडकरी चळवळीतले दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी देखील राहुल गांधी जाणार आहेत आणि त्यांच्या सांत्वनपर ही भेट असणार आहे त्या ठिकाणची राहुल गांधी यांची। गजानन, राहुल गांधींसोबत महाराष्ट्रातील काँग्रेसचे अनेक नेते आहेत, त्यामध्ये कुणाकुणाचा समावेश आहे? राहुल गांधी यांच्यासोबत सध्या काँग्रेसचे नाना पटोले आहेत, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते जे आहेत ते सध्या दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण जे घटनेची माहिती जी आहे ते राहुल गांधी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून सध्या माहिती घेत आहेत की नेमका घटनाक्रम कशा प्रकारे झाला। संपूर्ण अभ्यास करून ही माहिती राहुल गांधी सध्या जे आहे ते सूर्यवंशी कुटुंबियांकडून घेत आहेत। शिवम, अगदी गजानन, महत्वाचे अपडेट तुम्ही या भेटीच्या संदर्भातले पोहोचवत आहात। राहुल गांधींची ही दृश्य आपण पाहतोय, परभणीमध्ये राहुल गांधींचं आगमन झालं। राहुल गांधींचा आजचा हा परभणीचा दौरा आहे। मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी राहुल गांधी सध्या परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या या दौऱ्याच्या अनुषंगानं पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला संपूर्ण परभणीमध्ये पाहायला मिळतोय आणि या भेटीनंतर आता राहुल गांधी माध्यमांच्या समोर येतात का, आणि जर आले तर काय बोलतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। सध्या ते सूर्यवंशींच्या घरामध्ये गेलेले आहेत, त्यांची आई आणि त्यांच्या भावांसोबत ते संवाद साधतायत। सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आणि त्यांचे बंधू हे राहुल गांधींना संपूर्ण घटनाक्रम सांगतायत, व्यथा राहुल गांधींच्या समोर मांडतायत आणि त्यानंतर मात्र या भेटीनंतर राहुल गांधी आता माध्यमांशी बोलण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे आता राहुल गांधी माध्यमांशी बोलताना कोणत्या मुद्द्यांच्या संदर्भात भाष्य करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तुर्तास राहुल गांधींचा सूर्यवंशी कुटुंबासोबत हा संवाद सुरू आहे। या संवादाच्या संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। राहुल गांधी परभणीमध्ये पोहोचलेत, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची सध्या ते भेट घेत आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आणि त्यांच्या भावांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी सध्या आता घरामध्ये गेलेले आहेत। त्यांच्या कुटुंबासोबत राहुल गांधींचा गेल्या 10 मिनिटांपासून संवाद देखील सुरू आहे। अजून किती वेळ नेमका हा संवाद चालतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल, कारण सूर्यवंशी कुटुंब हे आता राहुल गांधींच्या समोर संपूर्ण घटनाक्रम मांडतंय आणि व्यथा देखील सांगतंय। त्यामुळे आता राहुल गांधी काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। सूर्यवंशी कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आता काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। अनेक राजकीय नेत्यांनी परभणी गाठलेलं होतं, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतलेली होती आणि आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील आता परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा दावा सूर्यवंशी कुटुंबानं केलेला आहे आणि त्यानंतर राजकीय वातावरण देखील तापलेलं होतं आणि त्यातले त्यात राज्याचं हिवाळी अधिवेशन देखील सुरू होतं। राज्याच्या हिवाळी अधिवेशनात देखील या संदर्भात विरोधकांनी मुद्दे उपस्थित केले होते
आणि त्यानंतर मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात पटलावर माहिती देखील मांडलेली होती। त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।